नमस्कार, मी गीता निरुपम. खरं तर आमच्यासमोर एक फार मोठा प्रश्न येतोय. मी दररोज लाईव्ह यायचा प्रयत्न करते, पण तो होत नाही आणि तो का होत नाही हे माझ्याही कळण्याच्या पलीकडचं आहे. पण एनिवे आजचा हा भाऊचा धक्का आहे, त्याच्याविषयीवरती बोलायचं होतं. हा भाऊचा धक्का हा माझ्यासाठीही फार आवडता कार्यक्रम असतो. म्हणजे कधी-कधी असं व्हायचं मागच्या वर्षीपर्यंत की एखादा एपिसोड मिस झाला, तर भाऊच्या धक्क्यामध्ये त्याचा पूर्ण आढावा आपल्याला मिळतो. आणि रितेश भाऊ हा इतका म्हणजे त्यांची तो तो ती व्यक्तीच इतकी संस्कारवान आहे. त्यांचे मॅनर्स इतके हाय लेव्हलचे आहेत, की म्हणजे मला खरोखर त्यांच्याशी म्हणजे असं मनाने जोडल्यासारखं होतं. तो माणूस कधी कोणाचा अपमान करत नाही. कुठल्याही स्पर्धकाला तो माणूस तू म्हणून म्हणत नाही. म्हणजे ही त्यांची जी एक अदबशीर त्यांची जी शैली आहे ती दाद देण्यासारखी. म्हणजे कितीही लहान तो अगदी 22 वर्षाचा प्रभू असू द्या, त्यालाही त्यांनी कधीही चुकूनही तू म्हणून म्हटलं नाही किंवा तुम्ही म्हटलं नाही. आपण म्हणतात बरेचदा ते. आणि एवढी रिस्पेक्टफुल त्यांची भाषा आहे ना, की त्यांना ऐकत राहावंसं वाटतं. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो सगळ्या स्पर्धकांना एक छान माहिती दिली, ती म्हणजे लाईव्ह स्ट्रीम ज्यावेळेला चालू होती ह्याची बिग बॉस प्रीमियरची, त्यावेळेला गावोगावांमध्ये मोठ्या मोठ्या स्क्रीन लावून लोकांनी तो बघितला. अर्थात त्याचं कारण हे आहे, खूपसे आपले गावकरी स्पर्धक इथे आहेत आणि त्यांना बघायलाही खूप छान वाटते. जसा आपला रोशन आहे, त्याच्यानंतर प्रभू आहे, त्याच्यानंतर ज्यांचे कनेक्शन्स आहेत गावांमध्ये तीही सगळ्या त्या मुली आहेत. रुचिता असू दे, राधा असू द्या. राधा खरी तर मुंबईकर म्हणून स्वतःला खरंच तर म्हणते, पण कुठेतरी त्यांच्या एका भाषेच्या शैलींमध्ये एक गावाचा एक सुगंध येतो. तर असा ह्या सगळ्या एक छान माहिती दिली आणि ती माहिती ऐकून मला स्वतःलाही एवढा अभिमान वाटला टू बी अ महाराष्ट्रीयन. मी स्वतः एक मराठी आहे आणि आपला एक कार्यक्रम इतका प्रचंड पद्धतीने त्याची पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे की गावोगावांमध्ये त्याला बघितलं जाते आणि ते पण मोठे मोठे स्क्रीन लावून. म्हणजे जसे एक क्रिकेटचं वेळ असतं की फायनल्स आहेत तर आपल्या इथे सगळीकडे मोठे मोठे स्क्रीन लावून लोक बघतात, तसा ज्यावेळेला खूपच म्हणजे आज छान वाटलं, ऐकूनच सुंदर वाटलं, आनंद झाला. आणि खरं तर एक असंही वाटलं की जे हिंदी बघणारे आणि हिंदी बिग बॉसला इथे ठेवतात ना, त्यांना सांगावं असं वाटतं की तुमचं इथे आमचं इथे. आमच्या घरी ना सगळे मोठे मोठे स्क्रीन लावून सगळे बघतात, असं सांगायलाही मजा येईल आता. तर असा हा त्यांचा सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक छोटंसं स्किट केलं. खूप सुंदर होतं, खूप मजा आली. सागर आणि सोनावणे वहिनी आणि कारंडे वहिनी यांचा जो एक कार्यक्रम होता, एक रोस्टिंग होतं. प्रत्येक ज्या ज्या आपल्या स्पर्धक आहेत त्यांचे जे म्हणजे त्यांच्याबरोबर जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी ज्या पद्धतीने एवढं छान रोस्टिंग केलं की प्राजक्ताला मोदक म्हणणं, म्हणजे तू गोड आहेस तुझ्या आणि असा गोलगोंडस चेहरा आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर त्यांनी त्या मला सगळ्यात आवडलं ते त्या विशाल कोटी यांच्या त्या पोटावर हात मारून ठक 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 केलं आणि भिंतीमागे कोण. आणि सगळ्यात मला खूप छान त्याच्यातला एक डायलॉग वाटला की RCB बोलवा ते ही भिंत तोडायची. दॅट वॉज व्हेरी फनी. मस्त वाटलं, एकदम मजा आली. आणि ती जी एक जुगलबंदी होती आणि ते जे रोस्टिंग होतं ते ज्या पद्धतीने सगळ्यांनी हसून खेळून घेतलं तेही बघण्यासारखं होतं. युजली रोस्टिंग लोक घेतात तशी, पण तरीही एक कधी कधी कोणाला वाईट वाटतं, कधी आवडत नाही. पण हा जो पूर्ण स्किट होता त्याचं एक सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि सगळ्यात जास्त एन्जॉय जर कोणी केलं असेल तर रितेश भाऊंनी केलं. ते बाहेर उभे राहून ज्या पद्धतीने ते हसत होते आणि ते बघत होते ते बघूनही खूप मजा येत होती. आणि ते रुचितावरती पण त्यांनी एक कमेंट केलं की तुझी चावी तू काय शिकली इथे येऊन. तर म्हणे की तू येऊन इथे हे शिकलीस की चावी कोणाला द्यायची नाही. अशा सगळ्याच्या सोनालीला म्हटलं तू स्लो मोशन आहेस, तू बोलतेस अशी हळूहळू. तर तिने पण ते हसून अगदी ॲक्सेप्ट केले. आणि त्याच्यात एक छान कॉमेंट होता की तुला सकाळी आवाज दिला की तू संध्याकाळी हो हो म्हणतेस आणि बाहेर येतेस.
आणि खरोखर ती कधी कधी इतकी हळूहळू चालते. तिचं ते झाडू काढणं तर म्हणजे एकदम एपिक आहे. त्याचा सगळीकडे चर्चा चालू आहे तिचं झाडून काढणं. आणि त्याच्यावरती त्यांनी एक रोस्टिंग केलं. त्याच्यानंतर राकेशच्या नावाच्या स्पेलिंगबद्दल त्यांनी एक गमतीशीर कमेंट केला की आम्ही सगळे राकेश असतो, हे राकेश आहेत. तो पण एक छान वाटला. म्हणजे इन ऑल हा पूर्ण जो स्किट होता, जे एक त्यांनी जो एक छान जुगलबंदी होती कॉमेडीची. जसं दिव्याच्या इंग्लिशवरती त्यांचं कॉमेंट होतं की दिव्या आली कशी आणि तिने कसं इंग्लिशमध्ये सुरुवात केली, आणि ते पण एक छान होतं. त्याच्यानंतर मला सगळ्यात छान वाटलं एक त्याच्यामध्ये त्यांनी आयुषला सांगितलं की तू ऋतिक रोशनची ॲक्टिंग कर, मिमिक्री कर. पण त्या पोराने इतकी मस्त मिमिक्री केली, इतका टॅलेंटेड आहे. मी ज्यावेळेला काल रिव्ह्यू केला आहे ना सगळ्या कॉन्टेस्टंटचा, त्याच्यामध्ये मी हे बोलली होते की हा मुलगा खूप टॅलेंटेड आहे आणि त्याच्यामध्ये खूप कुवत आहे. फक्त त्यांनी आता खुलून समोर यायची गरज आहे. त्याच्यानंतर दीपालीच्या साड्यांचं दुकान, हे असे खूप मजेशीर त्यांची जी ऑब्झर्वेशन्स होती की दीपाली किती साड्या घेऊन आली आहे म्हणून. मग काय तर तिचं साड्यांचं दुकान, ते मला वाटतं आपल्या तानिया मित्तलसारखंच कुठलं ते दुकान असलं पाहिजे तिचंही. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही अवॉर्ड्स घोषित केले. जसं विशाल कोटी यांना मी काल पण म्हटलं होतं की त्याला असं वाटतं की त्याला सगळं काय कळतंय, त्याला पूर्ण गेम कळतोय, म्हणून मला सगळं कळतं अवॉर्ड गेला विशालला. भाषण कमी, उपोषण जास्त आयुष, कारण आयुष 3-4 दिवसापासून उपोषणाला बसलंय ह्याच्यासाठी त्या चावी. आणि चावीचा आता आपल्याला फक्त कळलेलं आहे चावी कोणी चोरली आहे, आणि ती सांगणार नाही आहे शेवटपर्यंत. आणि तिला दुःखही होतं आहे की मी चोरलंय त्याच्यामुळे लोक उपाशी राहिलेत, आणि म्हणून मग तिच्याकडनं तिने हातभार लावायला म्हणून स्वतःही ती उपाशी राहते. अरे वा, छान आहे. त्याच्यावरती घेऊया आपण. नुसती चर्चा नो मोर्चा सोनाली. ती फक्त चर्चा करते आणि नंतर काहीच त्याच्यावरती रिॲक्शन नाही देत. जिथे जाऊ तिथे गाऊ. खरं मला ते वाटलं होतं की ते प्राजक्ताला देतील, कारण प्राजक्ता अचानकच एक मी मीम पण बघितलं होतं, त्याच्यामध्ये तिच्यावरती ती रिॲक्शन होती, तुला दुःख होतं आहे का, मग तुझ्यासाठी मी एक गाणं गाऊ. मग त्याच्यानंतर अजून एक तुझ्या ह्या प्रसंगावरती मला एक गाणं आठवले, मी गाणं गाऊ. म्हणजे एक तिच्या हा एक गाणं गाण्याच्या एक सगळ्यांच्या बरोबर राहून तिची जी एक सवय आहे तिची, ती त्यांनी खूप त्या मीममध्ये दाखवली होती. मला खरं तर वाटलं होतं की जिथे जाऊ तिथे गाऊ हे अवॉर्ड प्राजक्ताला मिळेल, पण ते मिळालं सचिनला. कारण सचिनही तेवढाच गात असतो. सचिनही खूप गुणी कलावंत आहे, तोही गातो. त्याच्यानंतर एक बस कट रहा आहे, म्हणजे आलोय थोडं जसं मी काल बोलले होते की एक रिसॉर्टमध्ये राहायला आलेला माणूस आहे, तो हा आहे बापट आहे. ते बापटचं तेच काम चाललेलं असतं आणि तेच आपण बापट बरोबर बघतो. त्याच्यानंतर रोशनचं फार छान केलं की आणखीन त्यांनी ज्यावेळेला करत असतात की रोशनला काय द्यायचं, तर म्हणे रोशन भजन कर, म्हणजे रोशनच्या नावावरनं. त्याच्यानंतर आपण बघतो ती राधा आणि रुचिताची जुगलबंदी. काय सुंदर नाचतात त्या, खूपच छान होता तो डान्स. आणि त्या डान्स करत असताना जे पद्धतीने दीपाली बाहेर बसून, म्हणजे त्यावेळेला त्यांच्या बेंचेसवर बसून ती प्रतिसाद ज्या पद्धतीने देत होती, त्यावेळेला तिला सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की दीपाली ताई तुम्ही पण आता एका गाण्यावरती डान्स करून द्या. आणि तो डान्स बघून माझ्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीला आपण सिनियर समजतोय आणि ती सगळ्यांच्या बरोबरीने किती पुढे जाईल किती नाही असं एक प्रश्नचिन्ह होतं. तर तसं नाही आहे, ती जोरदार कलावंत आहे आणि मस्त त्यांची स्टॅमिनाही खूप छान आहे. एवढा छान त्यांनी नाच केला आणि खूपच सुंदर नाचल्या त्या. त्याच्यानंतर मला सगळ्यात आवडलं तिथे आपली मराठी संस्कृती दिसते. ती कशी, ज्यावेळेला त्यांचा जो पूर्ण परफॉर्मन्स संपला, त्यावेळेला आपल्या ह्या दोघी मुली राधा आणि रुचिता ह्यांनी जाऊन दीपालीताईंचे पाया पडल्या, दीपालीताईंचे पाय पकडले. म्हणजे हा जो एक अतिशय सुंदर, अतिशय मनाला टच करणारा हा इन्सिडेन्स होता की आम्ही कुठेही गेलो तरी आमची संस्कृती आम्ही घेऊन जातो, आम्ही जे मोठ्यांना रिस्पेक्ट देतो तो इथे त्यांनी दाखवला
की किती आम्ही छान नसलो, तुम्ही गेमसाठी आम्ही तुझ्याशी भांडू, पण ॲज अ डान्सर वी विल टच युअर फीट अँड दॅट वॉज कमेंडेबल. टू गुड, टू गुड. त्याच्यानंतर सचिनला त्यांनी एक गाणं गायला सांगितलं आणि सचिनचं गाणं ऐकल्यानंतर छान वाटलं, मजेशीर होतं ते. एक मजा येते त्याचं, एक म्हणजे चांगलं आहे, त्याची पकड आहे त्या गाड्यांवरती वगैरे, तर ते छान वाटलं त्याचं गाणं. त्याच्यानंतर रितेशजींनी प्राजक्ताचे कौतुक केलं आणि खरोखर आम्ही, मला वाटतं एक पहिल्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा म्हटलं होतं की पहिल्याच दिवशी तिने जे गाणं गायलं, ज्यावेळेला सगळीकडे केओस होता, सगळे अस्वस्थ होते, पहिलीच रात्र होती, ज्यावेळेला आपल्या बेड घरातले सोडून आलेले लोक होते, त्यांना कसं काय कम्फर्टेबलही वाटत नसेल, आणि अशा वेळेला तिने प्राजक्तानी जी अंगाई घातली होती त्याच्याबद्दल रितेश भाऊंनी म्हटलं की ती अंगाई ऐकून फक्त मराठी बिग बॉसचं घरच नाही तर अख्खा महाराष्ट्र शांतपणे झोपला. वा, काय म्हणजे छानच, म्हणजे काय म्हणू शकते, अशा वेळेला प्राजक्ताला किती आनंद झाला असेल. आणि ती खरोखर इतकी भारावून गेली की तिला नीट मी काय बोलू तेही कळत नव्हतं. आणि खूप म्हणजे एका कलावंताची जी कौतुक असतं ते एक जाणकार कलावंतच करू शकतो, हे रितेश भाऊंनी दाखवलं. आणि त्याच्यानंतर रितेश भाऊंनी प्राजक्ताला एक गाणं गायला सांगितलं आणि तिने मग कुठच्या कशा कंडिशन्स असतात घरातल्या आणि त्याच्याशी एक रिलेट करून एक गाणं गायलं. ते इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम, ते जे आंधी सिनेमाचं गाणं आहे ते तिने गायलं. आणि अर्थात आता किती कौतुक करावं तितकं कमी आहे, तिने खूपच छान गाणं गायलं, सुंदर आवाज, आणि मंत्रमुग्ध होऊन रितेश भाऊ ते ऐकत होते. आणि तेच नाही तर त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर अख्खं महाराष्ट्र ते बघत असेल आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला असेल, इतकं छान ते गाणं त्यांनी गायलं. त्याच्यानंतर त्यांनी एक तिकीट टू फिनाले कार असं एक टास्क केलं. ते तिकीट टू फिनाले कारमध्ये त्यांनी प्रत्येक एक ड्रायव्हर निवडला आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं की तू जर फिनालेमध्ये गेलास तर तुझ्याबरोबर कोण 4 लोकांना तू घेशील ते तू आम्हाला सांग. मग त्यावेळेला दिव्यानी स्वतःबरोबर सागर, राकेश, आयुष आणि दीपाली ह्या चौघांना स्वतःबरोबर फिनालेमध्ये टॉप 5मध्ये जाताना बघते असं तिने सांगितलं. आणि त्याची त्यांनी प्रत्येकीने कारणंही बरोबर दिली, तिच्या हिशोबाने तिला ते योग्य वाटलं ते तिने सांगितलं की सागरदादांचं जे पॉप्युलॅरिटी आहे, त्यांची जी कॉमेडी आहे त्याच्यामुळे मी त्यांना पुढे जाताना बघते. राकेश दादांचं जे एक शांत स्वभाव आहे, डिसेन्सी आहे, त्याच्यामुळे ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात आणि तेही पुढपर्यंत जातील. आयुषबद्दल तिने सांगितलं की आयुष, मला स्वतःला एक त्याची पर्सनॅलिटी खूप आवडते म्हणून मला असं वाटतं की माझ्याबरोबर तोही जावा. आणि दीपाली, अर्थात दीपालीताई ज्या सिनियरिटीमुळे त्यांनाही ती फिनालेमध्ये टॉप 5मध्ये बघते. त्याच्यानंतर काळू डॉनला बोलवलं ॲज अ ड्रायव्हर. मग काळू डॉनचे जे 4 म्हणजे प्रभूचे जे 4 म्हणजे सीट्स होत्या त्यांनी भरल्या. त्याच्यामध्ये एक सोनाली होती, कारण त्याचं आणि सोनालीचं आता खूप जमतं. आणि सोनालीला त्यांनी सांगितलं की ती, मला असं वाटतं की त्या सगळ्या पद्धतीने चांगल्या मला शिकवतात, मला समजावतात. मग दिव्याला तिने सांगितलं की त्यांनी दिव्याबद्दलही तेच म्हणाला की ती मला खूप छान समजते, समजावते काय कसं खेळायचं ते. मग तिने दीपालीबद्दलही त्यांनी हेच सांगितलं की कसं खेळायचं ते मला समजावतात, माझ्याबरोबर राहतात. सागरदादा माझ्याबरोबर लई चांगले राहतात आणि त्यांच्याबरोबर मी पण चांगले राहतो, म्हणून मला पाहिजे ती 4 लोक जातील. त्याच्या वेळेला रितेश भाऊंनी त्याला म्हटलं, जर सगळे तुला सांगत पुढे घेऊन जाणार असतील तर तू काय खेळणार आहेस? खरोखर हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा माझा एक म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही की खरोखर रितेश भाऊंना ते थोडंसं खटकलं. ज्यावेळेला तो ड्रायव्हर त्याला सीट घेण्यासाठी तो येत होता, त्यांनी रितेश भाऊंनी त्याला काही म्हटल्यानंतर त्यांनी एक रिॲक्शन दिली होती आणि ती थोडीशी मला अशी उद्धटपणाची वाटली. काही खरं असू शकतं, कदाचित नसंही शकतं. तर ते मला असं वाटतं की त्याची यामुळे ती रिॲक्शन भाऊंनी दिली होती की तुला सगळेच सांगतील की तू कसा खेळतो, तू काय खेळणार आहेस.
असं मला वाटतं त्यांनी थोडंसं त्याला टोकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी ॲक्च्युली काळूच्या आधी म्हणजे प्रभूच्या आधी आले होते राकेश भाऊ. राकेशनी स्वतःच्या बरोबर जे टॉप 5 त्यांनी इमेज जे एक्सपेक्ट करतायत ते किंवा त्यांना हवं आहे, त्यांचं विशफुल थिंकिंग आहे, ते एक सागरला ते बघतायत. ते म्हणतात की सागर खूपच चांगला आहे, ते मनाने चांगला आहे. त्याच्यानंतर ते प्राजक्ताचं नाव घेतात आणि जे मी पहिल्यांदा कालच्या एका पर्सनॅलिटी रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की प्राजक्ता आणि बापट हे एक सिमिलर पर्सनॅलिटीज आहे. खूप जास्त बोलणारे नाही, थोडेसे कधी कधी गपचूप राहणारे, लोकांना ऐकणारे. त्यामुळे त्यांनीही सिमिलर सांगितले की मला प्राजक्ताबरोबर खेळायला आवडेल, मला ती पुढपर्यंत माझ्याबरोबर आलेली आवडेल. तर त्याच्यानंतर त्यांनी दीपालीलाही म्हटलं की तीही शांत स्वभावाची चांगली बाई आहे, त्यामुळे मला तिलाही टॉप 5मध्ये बघायचं. आणि त्यांनी दिव्याचं नाव घेतलं की दिव्या एक गुणी आहे, त्याच्यानंतर तिचं नॉलेज खूप आहे, तर तिलाही मी पुढपर्यंत जाताना बघतोय. त्याच्यानंतर सोनाली आली होती. ॲक्च्युली ह्याच्या प्रभूच्या नंतर सोनाली आली होती. त्यावेळेला सोनालीनी करण, तन्वी ह्यांना एक्सपेक्ट करते. करणबद्दल बोलताना तिने एक छान वाक्य बोललं की तुझ्या मनभूमीवरती जी रणभूमी आहे, एक्झॅक्टली सिमिलर वर्ड्स नाही तरी मी काल म्हटलं होतं की तो एक मास्टर माइंड आहे, तो सगळ्यांना बघतोय आणि तो खेळतोय. एक तीच ॲनालिसिस सोनालीने केले. तिने एक्झॅक्ट तेच म्हटलं की ह्याच्या मनामध्ये काय काय चाललेलं असतं ते बघणं आणि त्याच्यावरती लक्ष देणं हे तिलाही खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर तिने प्रभूला घेतलं, हेच सांगून की मला जर प्रभूने सिलेक्ट केले तर मीही प्रभूला सिलेक्ट करीन. आणि त्यावेळेला तिने सांगितलं मी आणि प्रभू बाहेर येऊन रील्स बनवणार आहोत. अगदी मी जे म्हटलं होतं तसं त्यांनी रितेश भाऊंनी सांगितलं तू बाहेर येऊन आधी त्याची रील्स बघ आणि मग नंतर डिसाईड कर की तुला खरंच त्याच्याबरोबर कोलॅब करायचं आहे का. कारण आपल्या सगळ्यांनाच बाहेर माहिती आहे की आपले प्रभू जे छोटंसं पोर आहे ते म्हणजे छोटंसं नाही आहे, ते फार वात्रट पोर आहे, फार मजेदार आहे. त्याचे जे मजेशीर जे रील्स असतात कधी कधी अरे नको रे बाबा, थोडं एवढ्या लवकर नको असं करूस, तू लहान आहेस रे बाळा, असं सांगायची इच्छा होते. मग लक्षात येतं की आपल्याला तो लहान छोटा वाटतोय, पण त्याचे बिचाऱ्याचे शरीर आणि मन मोठ्याचं झालेलं आहे. सो ही इज अन अडल्ट नाऊ आणि ही कॅन हॅव हिज अडल्ट जोक्स, राईट. त्याच्यानंतर रोशननी एक त्याची पसंदीदा किंवा त्याच्या आवडीच्या लोकांना घेतलं की त्यांनी सांगितलं मी इथे आल्यापासून मी एक बहीण बनवली आहे, ती आहे रुचिता. मला विशाल भाऊ मला खूप आवडतात, की विशाल भाऊ आणि मी एकत्र बसतो, गप्पा मारतो, मला ते खूप आवडतात, ते माझ्यासारखेच आहेत. त्याच्यानंतर त्यांनी तन्वीबद्दल सांगितलं की मला तन्वी आवडते, तन्वीशी गप्पा मारायला आवडतात, तन्वी मला रिस्पेक्टफुली बोलते. सचिन बरोबर मी बसतो, ते छान छान गाणी गातात, तेही मला आवडतं. आणि त्यामुळे त्यांनी हे सगळी आपली स्वतःची गाडी भरवली आणि ह्या सगळ्या गाड्या भरल्यानंतर त्या प्रत्येकाने सेल्फीज काढलेल्या आहेत. आता ती कोणाची सेल्फी करेक्ट आहे ते आपल्याला टॉप 5 3 महिन्यांनी आपल्याला कळतील. तर रितेश भाऊंनी त्याला एक छान हे म्हटलं की ज्यांनी सगळ्यांनी आपले ज्यांच्याशी जमते, ज्यांचा गेम बघून त्यांनी स्वतःची गाडी भरली, पण रोशननी स्वतःची गाडी मनाने भरली, जे त्याचं दिल से कनेक्शन हुआ, उन्हीं को उसने अपनी गाडी में भरा, अशा टाईपचं त्यांनी रिॲक्शन दिली होती. आणि त्याच्यानंतर आली आपली चावी चोर, है ना. चावी चोर कोण, सगळ्यांनाच कळत नव्हतं की चावी चोर कोण आहे, चावी चोर कोण आहे. आपण सगळे तिचे रिॲक्शन, ह्याच्या रिॲक्शन, करणनी चोरली असेल, नाही तन्वीनी चोरली असेल, सोनालीची चुकूनच पडली असेल, कोणी चोरलेली नाही आहे, रुचितानी केली असेल कारण रुचिताची एक चावी चोरी झालेली आहे. आपल्याला काय काय वाटत होतं. म्हणजे मी तर मला असं वाटलं होतं की नक्कीच रुचितानी चोरली आहे. कारण एकतर रुचिताला ती स्वतःची चावी नाही आहे मिळत, त्याचं एक खटकत होतं, त्यामुळे असं वाटलं की तिने चोरली आहे. त्याच्यानंतर करण ज्या पद्धतीने ओव्हरस्मार्ट होऊन खेळतो कधी कधी, त्यामुळे असं वाटत होतं हां करणची ही टिंगल असू शकते. एकदा मला सागरदादांची ही वाटलं की हा मस्करी कुस्करी करणारा माणूस आहे,
कदाचित त्यांनी चोरली असेल, पण शेवटी निघाली कोण? आपली छोटूशी अनुश्री. आणि अनुश्रीनी ही चावी चोरलेली आहे. वा, क्या बात आहे यार. बिलकुल डोक्यातही आलं नाही. म्हणजे ते CIDनी जरी आणलं असतं ना, दयाला कुछ गडबड आहे खरं, तरी त्यालाही नसती कळली. काय म्हणजे एकदम कुठे, बिलकुल चेहऱ्यावरती तिच्या त्या रिॲक्शन्स नव्हत्या की काहीच नव्हतं. आणि अशा पद्धतीने तिने ते स्वतःचं, आणि तिने एवढं सांगितलं की मी हे सिक्रेट कोणालाही सांगणार नाही आणि माझा मी रिव्हील करून देणार नाही. हां, पण एक आहे की ज्या वेळेला हे 3-4 लोक जे उपोषणासाठी बसलेली आहेत, मी त्यांच्याबरोबर मीही जेवणार नाही, कारण मला ते गिल्ट येते. पण मी हे स्वीकार करणार नाही. खरं तर मला त्याच्यामध्ये तिचा काय जे काय तर्क आहे तो काही कळला नाही. खरं तर तिने असं बिंदास म्हणून टाकायचं होतं की मी केली, घे बाई तुझी चावी. सॉरी, चावी तर तिने तिकडे सोडलेलीच आहे बाथरूमजवळ, त्यामुळे चावी तर दिलेलीच आहे. पण ती कोणी चोरली हा एक विषय होता ना. मान्य करायला हवं होतं. मान्य करून ती, खरं तर माझ्या मते मान्य करून ती जास्त पॉप्युलर झाली असती, ती मोठी झाली असती. तिने मग नंतर काही राडा केला असता की काही केलं असतं, त्याची जस्टिफिकेशन दिली असती, तिने 4 गोष्टी ऐकल्या असत्या, तरीसुद्धा माझ्या मते ती गेममध्ये अजून पुढे गेली असती. तिने ना ती विंडो लूज केली जिथे तिला सगळं अटेन्शन मिळालं असतं. इथे काय झालं, इथे तिला जेमतेम 31-40 सेकंदाचं फुटेज मिळालं, एक स्क्रीन टाईम जेमतेम मिळालं. पण तेच जर समजा तिने सगळ्यांच्या समोर जमा करून इकडे या रे तिकडे या रे, तुला सांगू का, मी घेतली असं करून काहीतरी एक ड्रामा क्रिएट केला असता ना, तर तिला ते जास्त स्क्रीन टाईम मिळालं असतं. आणि त्याच्यातनं ती थोडी अजून तिला म्हणजे एक होतं ना की शेवटी बिग बॉस इज ऑल अबाउट गेटिंग युअर स्क्रीन टाईम. तुम्हाला किती स्क्रीन टाईम मिळतं आहे ह्याची स्ट्रॅटेजी तुम्ही काय बनवता. जसं आम्ही काल म्हटलं की विशाल प्राजक्ताला कॅप्टन्सी मिळाल्यावर तिच्या मोमेंटमध्ये स्वतः जाऊन उभा राहतो, तर तो खूप हुशार आहे. त्याला माहिती आहे कुठे आपण स्क्रीन टाईम घ्यायचं. खरं तर अनुश्रीनी तो एक, माझ्या मते तिने एक विंडो सोडली. तिला एक चांगली संधी होती सगळे अटेन्शन स्वतःकडे घ्यायचं, ते तिला नाही जमलं घ्यायला. ते तिने चूक केली, माझ्या मते तरी तिने चूक केली. त्याच्यानंतर रितेश भाऊंनी उघडला चुगलीचे दार. नवीन एक दार उघडलेलं आहे, जिकडे जाऊन आतमध्ये जायचं, एंट्री घ्यायची, आणि तिकडे एक स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये तुमच्याविषयी कोणी काय म्हटलेलं आहे ते त्या कॉन्टेस्टंटला दाखवण्यात आलं. आणि त्यांनाच नाही तर बाहेर बसलेल्यांनाही दाखवण्यात आलं. तर मला कळलं नाही की ते खास चुगलीचं दार आतमध्ये घेऊन जाण्यात काय मतलब, मला नाही समजलं. फक्त एक ग्रँजर क्रिएट करायला आहे, एक खूप सुंदरसं एक काही ना काहीतरी नवीन दारं बिरं, पण त्याची जी एक त्याचा काहीतरी रेलेव्हन्स असायला हवा, तर तो काही कळला नाही. कारण तुम्ही बघा, जसं फॉर एक्झाम्पल नाही, नाव वी विल गो अकॉर्डिंग टू कोण गेले आतमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी विशालला आतमध्ये बोलवलं आणि विशालची चुगली करत होते आयुष, करण, सचिन, हे 3 जण मिळून त्याची टेर करत होते. अरे तो असं समजतो स्वतःला, तसं आहे, सगळे त्याच्याबद्दल बोलत होते. ज्या वेळेला तो हे स्क्रीनवर बघत होता त्यावेळेला ही सगळी पोरं, जी म्हणजे सगळी लोक जे पूर्ण कॉन्टेस्टंट आहे सगळा बिग बॉस हाऊसमधले, ते सुद्धा बाहेर हे बघत होते. आणि नंतर मग तो तिथे रिॲक्ट करणार होता. त्यावेळेला रितेश भाऊंनी सांगितलं, तू इथे रिॲक्ट नको करूस, तू आता बाहेर ये आणि बाहेर येऊन तुझी रिॲक्शन दे. अरे मग तो बाहेर येऊन त्याला रिॲक्शन द्यायचीच होती, तर त्याला एकट्याला दाखवायची काय आवश्यकता होती? मग तो बाहेर तिथे पण बघू शकला असता ना, सगळ्यांच्या मधोमध बसून उभा राहून बघितलं असतं, ऐकलं असतं, आणि मग त्यांनी जे रिॲक्शन बाहेर दिली ती बाहेरच दिली असती ना. मग तेवढा खर्च करून ती रूम का बनवली? कधी कधी थोडासा देखावा करायचा असतो, थोडासा खर्च करायचा असतो, सेट बीट मोठे बनवायचे असतात, कदाचित ते प्रेशर असू शकतं क्रिएटिव्हजना, आणि त्या क्रिएटिव्ह प्रेशरमुळे त्यांनी ही रूम बनवली. बाकी त्याचा काही रेलेव्हन्स नव्हता, त्याचा काही मतलब नव्हता. कारण त्यांनी बाहेर येऊन हेच म्हटलं की मला असं वाटलं नव्हतं की माझ्याबद्दल हे लोक बोलत आहेत काय. आणि त्याच्यानंतर तन्वी गेली त्या रूममध्ये. मग तन्वीचा ड्रामा, तन्वी मजेदार आहे बाबा, मला ती खूप आवडते. ती जो ड्रामा करते की तिला माहिती आहे मी काही करीन, तिथे मला स्क्रीन टाईम पाहिजे. म्हणून मी म्हटलं, जर ती तन्वीनी चावी चोरली असती ना, तर तिने एवढा मस्त ड्रामा केला असता
एनिवे तर ती आतमध्ये गेली. मग ती आतमध्ये नाही गेली, ती बाहेरूनच पळत गेली. नाही नाही मला नाही बघायचं, कुठेतरी माझ्या मैत्रिणींनीच माझ्याबद्दल काय बोललं असेल तर नाही नाही आय डोंट वॉन्ट टू सी टाईप, नाही मी नको, मला इग्नोरन्स इज ब्लिस टाईप तिची रिॲक्शन होती की मला कोणी काय बोलत असेल मला जाणून नाही घ्यायचे, कारण कदाचित माझ्या मैत्रिणी ज्यांच्यावर मी एवढं प्रेम करते त्याच माझ्याविषयी काय बोलत असतील तर मला नाही ऐकायचं, असं म्हणून ती पळायला लागली. मग तिला रितेश भाऊंनी परत बोलवलं आणि तिला सांगितलं की ये बाई ये, तू ये आतमध्ये आणि मी बघतोय तुझ्याबरोबर, लक्षात ठेव. म्हणजे एकदम हँड होल्डिंग म्हणतात ना तसं करून रितेश भाऊंनी तिच्याबरोबर तो पूर्ण ड्रामा बघितला. दिव्या, करण, ओंकार आणि सोनाली मिळून तिच्याबद्दल बिचिंग करत होते आणि ते आपण बघितलेलं आहे. ते बिचिंग काय काय त्यांनी केलं, त्यांच्याबरोबर बोलणं काय होतं आणि त्या बोलण्यातनं तिला फारसं काय मनाला लागण्यासारखं नव्हतं, कारण ह्यांच्यापैकी कोणीही तिची फार अगदी खरं तर तिची कोण मैत्रीण आहे की जिच्याबद्दल तिला एवढं टेन्शन आलं, कारण सगळ्यांशीच ती भांडत असते. मग तिची ती चांगली मैत्रीण असू दे नसू दे, तर तिला हे टेन्शन का होतं ते काही कळलं नाही मला. पण एनिवे त्याच्यानंतर आपल्या सुरांची राणी प्राजक्ता हिला एक चुगली रूममध्ये पाठवण्यात आलं. चुगलीचा दरवाजा उघडून ती गेली आणि अगदी अपेक्षित होता तोच तिच्यावरती जो तन्वीने जे हे केले होते, म्हणजे तिची ॲक्टिंग केली होती की बघितलंस कशी रडून बोलते, हे करते ते करते, मला असं नको, आणि पहिल्यांदा गोड गोड बोलायचं आणि नंतर मग रडून दाखवायचं. आणि म्हणजे तिची पूर्णच्या पूर्ण म्हणजे तिच्या पूर्ण एक पर्सनॅलिटीवरती एक ती फेक आहे असं एक जे नॅरेटिव्ह तन्वी क्रिएट करत होती तो पुरा सीन दाखवला. आय क्वाईट लाईक प्राजक्ताज रिॲक्शन. थोडं तिला नक्की वाईट वाटलं, तिच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की ती वाईट वागल्यापेक्षा तिला थोडासा राग आल्यासारखं वाटलं. तिचा जो चेहरा होता तो थोडा पडला आणि बाहेर आली ती. आणि त्याच्यानंतर तिने म्हटलं की मी जे काही करायला आले इथे ते मी माझ्या प्रेक्षकांना दाखवायला आले, मला बाहेरून किती समर्थन मिळते आणि कसं काय मिळते त्याच्यासाठी मी इथे खेळते. आतमधली सगळे मंडळी माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याचा मला फरक पडत नाही. मला वाटतं तिने असं नको होतं म्हणायला, कारण जर आतल्या लोकांनी मध्येही तुला पॉप्युलर व्हायचंय आणि तू त्याच्यासाठी प्रयत्नही करतेस, मग त्याच्यामध्ये थोडा हंबली म्हणली असती की मला ज्या व्यक्तीने बोलली आहे ती तन्वी आणि माझ्याबद्दल तिच्या ज्या काही अशा चुकीच्या धारणा झालेल्या आहेत, कदाचित काही आठवड्यात मी त्या बदलून टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण त्याच्यातनं काय होतं माहिती आहे का, ह्या सगळ्या मुली जे काही बोलतील आणि उद्या नॉमिनेशनमध्ये येवो न येवो तुम्हाला 3 महिने काढायचे. मेक एव्हरीबडी फील पॉझिटिव्ह अबाउट यू. एक वायबिंग चांगलं दिलं पाहिजे आणि सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहण्यासाठी, कारण आम्ही तर बाहेर आहोत सगळे बघणारी लोक आणि आमची कितीही तू मनं जिंकलीस तरी आम्ही तुला 3 महिने तिकडे काढण्यासाठी मदत तर करू शकत नाही आहोत. तुला राहायचे शेवटी ह्याच घोळक्याबरोबर. मग त्यांच्याबरोबर कसं पॉझिटिव्हली तू घेऊ शकली असतीस त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला हवं होतं. आणि मग त्याच्यानंतर हे जे सगळे चुगलीचे दरवाजे झाले, बाहेर येऊन सगळ्यांनी रिॲक्शन दिल्या, त्याच्यानंतर रिॲक्शन्स आल्या, सगळं झालं आणि ह्याच्या पुढे एलिमिनेशनचं दार उघडण्यात आलं. आणि मग एलिमिनेशन 3-3च्या जोड्यामध्ये केलं होतं, म्हणजे आल्या होत्या. 9 जणांची होती. तर सागर, दीपाली, करण, अनुश्री, रुचिता, राधा, राकेश, प्रभू अशी सगळ्यांना 3-3 करून बोलवलं होतं. आणि त्याच्यातनं मग त्यांनी असं दाखवलं की करण, राधा आणि रुचिता ह्या बॉटम 3मध्ये आले. आता तुम्ही मला सांगा, खरंच वाटतं का करण बॉटम 3मध्ये आहे? बिलकुल नाही. मला असं वाटतं की त्याला बॉटम 3मध्ये आणून दाखवण्यात आलं की बाबा तू तुझ्या फॅन्सवरती जास्त उडू नकोस, डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. आणि तरीही त्यांनी परत तेच म्हटलं की मी ज्या वेळेला सॉरी, आणि हे जे त्याचं जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो त्याला खरोखर महाग पडू शकतो. कारण त्याला हे बॉटम 3मध्ये आणून त्याला एक रियालिटी चेक द्यायचा बिग बॉसनी प्रयत्न केला. तो खरोखर माझी पक्की खात्री आहे की तो बॉटम 3मध्ये नाही आहे.
तो वरती आहे त्याचा नंबर पॉप्युलॅरिटीमध्ये. पण त्याला बॉटम 3मध्ये आणून क्रिएटिव्हनी हे त्याला दाखवून द्यायचे की बाबा डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रँटेड आणि गाफील राहू नकोस. कधीही तुझी पण शिकार होऊ शकते. पण ज्यावेळेला आणि अच्छा त्याच्यानंतर ह्या काय सीझन 6 में है बहुत सारे ट्विस्ट वगैरे काय काय आहे ना, तर तो ट्विस्ट आला. ट्विस्ट आहे फिक्स. तर तो ट्विस्ट हा होता की यावेळेला एविक्शन नाही. ते मी आज सकाळी पण जे व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की यावेळेला एविक्शन नाही आहे. तर हे एविक्शन रद्द झाल्यानंतर त्यांनी काय केलं की जेवढी नॉमिनेशन्स आहेत ती रिपीट केली. म्हणजे आता ह्यावेळेला नॉमिनेशन होणार नाही. म्हणजे ते उगाच रुसवे फुगवे, मी कशी कोणाला नॉमिनेट करू, मी कसा करू, मला अमुक तमुक, तू कोण, तू काय, हे सगळी भांडणं पण नाही होणार. आपल्याला शांतपणे चांगलं बघायला मिळेल. कमीत कमी जे नॉमिनेशनमुळे होणारे राडे असतात ना ते होणार नाही त्यावेळेला. कारण तीच 9 कॉन्टेस्टंट्स सगळेच्या सगळे नॉमिनेटेड आहेत आणि त्यांचे जे आत्ता जी वोट्स पडली आहेत त्यांना तीच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे 3 जण आहात, करण, राधा आणि रुचिता, तुम्ही ह्या पुढच्या आठवड्यासाठी आत्तापासून बॉटम 3मध्ये आहात आणि बाकी जे 6 आहेत ते सुद्धा तुमच्या बरोबरीने नॉमिनेशनमध्ये आहेत. त्याच्यावरती ज्या वेळेला करणनी ऐकलं त्यावेळेला त्यांनी काही एक रिॲक्शन अशी दिली नाही की बाबा हा चुकलो, यावेळेला मी वाचलो, असं नाही त्यांनी दिलं. ज्यावेळेस रितेश भाऊंनी त्याला म्हटलं की बघ करण, ह्यावेळेला तू हे झालेला आहेस, बॉटम 3मधनं तू आला असूनही ह्यावेळेला वाचलेला आहेस, पुढच्या आठवड्यात तुझं काय होईल. तर त्यावेळेस त्यांनी परत तसंच घमेंडी उत्तर दिलं. म्हणजे असं घमेंडी आहे असं वाटतं. कदाचित त्याचा तो कॉन्फिडन्स आहे, कदाचित त्याची ती स्टाईल आहे जगण्याची. पण ऐकताना हेच वाटतं की परत त्यांनी तेच म्हटलं, माझ्या फॅन्सवरती विश्वास आहे आणि मी पुढच्या वेळेलाही एविक्शनमधनं वाचणार हे मला खात्री आहे. सो असा होता हा नॉमिनेशनचा ड्रामा. मला हे कधीच कळत नाही, हिंदी बिग बॉसमध्येही कळत नाही आणि मराठीमध्येही यावेळेला कळलं नाही की जर तुम्ही एविक्शन नाही करायचे तर त्या आतल्या लोकांना एवढा कशाला तडपडता. त्यांचा 1 आठवडा शांतपणे काढून द्यायचा होता त्यांना. बाहेरच्यांनाही वोटिंग करून त्रास द्यायची काहीच गरज नव्हती. कारण ते वोटिंग कॅरी फॉरवर्ड करणं म्हणजे तुम्ही स्वतःचा रेव्हेन्यू घेताय पण रिझल्ट तर तुम्ही दिलाच नाहीत ना शेवटी. मग हे ड्रामे कशाला करायचे. पण क्रिएटिव्हज आहेत, त्यांना काही ना काहीतरी करायचंच असतं. कदाचित ह्या जे 9 जणांमधले जो सगळ्यात शेवटचा किंवा होता त्याला त्यांना ह्यावेळेला एविक्ट करायचं नसेल. आणि त्याला जसं आपण बघायचो ना बिग बॉस 19मध्ये कुनिका सदानंद जेव्हा जेव्हा नॉमिनेशनमध्ये आली त्यावेळेला एविक्शन कॅन्सल झाली होती. तसंच कदाचित इथेही झालं असेल. आता ते कोणासाठी झालं हे मलाही माहीत नाही. पण एनिवे हा असा होता भाऊचा धक्का आणि खूप छान झाला, खूप एंटरटेन झाला. आता आपण बघूया उद्याचा एपिसोड कसा असतो, उद्या काय काय बघायला मिळेल. आणि इथे मी माझा हा व्हिडिओ संपवते. गुड नाईट, टेक केअर, नमस्कार.